नमस्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमचा जन्म मीन राशीतच का झाला? तुमचं नशीब, तुमची भावना, तुमची स्वप्न आणि तुमचं आयुष्य या राशीशी इतकं खोल का जोडलेलं आहे? आज आपण मीन राशीच्या व्यक्तीचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडणार आहोत. रहस्य, कर्म, ग्रहयोग, भविष्य आणि आत्म्याचा प्रवास. भाग 1. मीन राशी म्हणजे काय? मीन राशी ही राशीचक्रातील 12वी आणि शेवटची राशी आहे. ही जलतत्वाशी संबंधित असून तिचा स्वामी ग्रह गुरु आणि स्वामी नेपच्यून मानला जातो. मीन राशीचे चिन्ह 2 मासे आहे, जे विरुद्ध दिशेने पोहताना दाखवले जातात. हे व्यक्तीच्या अंतर्मनातील द्वंद्व, स्वप्न आणि वास्तव यांच्यातील संघर्ष दर्शवते. मीन राशीचे लोक अत्यंत भावनाशील, संवेदनशील, कल्पनाशक्तीने परिपूर्ण आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. त्यांना कला, संगीत, अध्यात्म, सेवा आणि दयाभाव याकडे नैसर्गिक ओढ असते. हे लोक इतरांच्या दुःखाने सहज प्रभावित होतात आणि मदतीसाठी सदैव तत्पर असतात. मीन राशी म्हणजे करुणा, कल्पना, स्वप्ने आणि आत्म्याचा शोध, जिथे भौतिक जगापेक्षा अंतर्मन आणि आध्यात्मिक जग अधिक महत्त्वाचे असते. भाग 2. मीन राशीचा जन्म, कर्म आणि आत्म्याचं रहस्य. मीन राशीत जन्म होणं हे केवळ योगायोग नसून मागील जन्मातील कर्म आणि आत्म्याच्या प्रवासाशी जोडलेलं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशी ही राशीचक्रातील शेवटची राशी असल्यामुळे आत्म्याचा अनुभव आणि परिपक्वतेचं प्रतीक आहे. असे मानले जाते की मीन राशीत जन्मलेली व्यक्ती अनेक जन्मांचे अनुभव घेऊन आलेली असते आणि तिला या जन्मात आध्यात्मिक प्रगती, करुणा आणि सेवा करण्याची संधी मिळते. मीन राशीचे लोक स्वप्नाळू, अंतर्मुख आणि भावनिक असतात, कारण त्यांची आत्मा भौतिक जगापेक्षा सूक्ष्म जगाशी अधिक जोडलेली असते. त्यांना जीवनात अनेक भावनिक अनुभव मिळतात, जे त्यांना अधिक दयाळू, समजूतदार आणि आध्यात्मिक बनवतात. म्हणूनच मीन राशीचा जन्म म्हणजे आत्म्याच्या अंतिम शिकवणीचा आणि कर्मातून मुक्तीच्या दिशेने जाण्याचा प्रवास मानला जातो. भाग 3. बालपण. मीन राशीच्या व्यक्तींचं बालपण खूप भावनाशील आणि कल्पनाशक्तीने भरलेलं असतं. हे मूल लहानपणापासूनच शांत, समजूतदार आणि इतरांच्या भावना पटकन समजणारे असते. स्वप्नाळू स्वभावामुळे ते कल्पनांच्या दुनियेत हरवलेले दिसतात आणि कथा, चित्रकला, संगीत यासारख्या गोष्टींमध्ये विशेष रस घेतात. कधीकधी ते जास्त संवेदनशील असल्यामुळे पटकन दुखावले जाऊ शकतात, पण त्यांचं मन खूप दयाळू आणि प्रेमळ असतं. अशा बालपणामुळे मीन राशीची व्यक्ती मोठेपणीही करुणामय आणि सहृदय स्वभावाची बनते. भाग 4. तरुणपण. मीन राशीच्या व्यक्तींचं तरुणपण स्वप्न, ध्येय आणि स्वतःचा मार्ग शोधण्यात जातं. या वयात ते खूप क्रिएटिव्ह, कल्पक आणि संवेदनशील असतात. कला, संगीत, लेखन, अभिनय, मेडिकल, अध्यात्म, मानसशास्त्र किंवा समाजसेवा यासारख्या क्षेत्रांकडे त्यांचा नैसर्गिक ओढ असतो. पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा मनाला समाधान देणाऱ्या कामाला ते जास्त महत्त्व देतात. मात्र कधीकधी आत्मविश्वासाची कमतरता आणि निर्णय घेण्यात गोंधळ यामुळे करिअरमध्ये उशीर होऊ शकतो. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मीन राशीची व्यक्ती आपल्या क्षेत्रात मोठी यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनू शकते. भाग 5. प्रेम आणि विवाह जीवन. मीन राशीच्या व्यक्ती प्रेमात अत्यंत भावनाशील, समर्पित आणि रोमॅन्टिक असतात. ते जोडीदारावर मनापासून प्रेम करतात आणि नात्यात भावनिक आणि आत्मिक जोड महत्त्वाची मानतात. प्रेमात ते त्याग करायला तयार असतात, पण कधीकधी खूप अपेक्षा ठेवतात आणि छोट्या गोष्टींनीही दुखावले जाऊ शकतात. विवाह जीवनात मीन राशीची व्यक्ती प्रेमळ, काळजी घेणारी आणि समजूतदार जोडीदार ठरते. ती कुटुंबासाठी स्वतःचा आनंदही बाजूला ठेवू शकते. मात्र जास्त भावनिक अस्थिरता, अवास्तव अपेक्षा आणि वास्तवापासून दूर स्वप्नाळूपणा यामुळे कधीकधी नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. जर जोडीदाराने त्यांना समजून घेतलं आणि भावनिक आधार दिला तर मीन राशीचे लोक अतिशय निष्ठावान, प्रेमळ आणि आयुष्यभर साथ देणारे जीवनसाथी ठरतात. भाग 6. आर्थिक जीवन आणि पैसा. मीन राशीच्या व्यक्ती पैशापेक्षा भावना, समाधान आणि शांततेला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे कधीकधी आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्यांना पैसा मिळतो, पण टिकवणं कठीण जातं, कारण ते उदार स्वभावाचे असतात आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यात कमी पडतात. योग्य आर्थिक शिस्त, बचत आणि गुंतवणुकीची सवय लावल्यास मीन राशीचे लोक मोठी आर्थिक स्थिरता मिळवू शकतात. क्रिएटिव्ह काम, सेवा क्षेत्र आणि आध्यात्मिक व्यवसायातून त्यांना चांगली कमाई होण्याची शक्यता असते. भाग 7. मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास.
मीन राशीचे लोक अत्यंत आध्यात्मिक असतात. त्यांना ध्यान, योग, देवभक्ती, रहस्य आणि आत्मज्ञान आकर्षित करतं. भाग 8. मध्यम वय. मीन राशीच्या व्यक्तींसाठी मध्यम वय हा मोठ्या बदलांचा आणि आत्मचिंतनाचा काळ असतो. या टप्प्यावर त्यांना जीवनाचा खरा अर्थ, उद्देश आणि आत्मिक शांती याबद्दल विचार येतो. करिअरमध्ये स्थिरता येते, पण मन आध्यात्मिक आणि भावनिक समाधानाकडे वळतं. अनेक मीन राशीचे लोक ध्यान, योग, भक्ती, सेवा किंवा समाजकार्याकडे वळतात. जुन्या अनुभवांमधून शिकून ते अधिक परिपक्व, समजूतदार आणि शांत स्वभावाचे बनतात. हा काळ मीन राशीसाठी आत्मिक जागृती आणि जीवन बदलणारा टर्निंग पॉइंट ठरतो. भाग 9. वृद्धत्व आणि अंतिम प्रवास. मीन राशीच्या व्यक्तींचं वृद्धत्व शांत, चिंतनशील आणि आध्यात्मिक असतं. आयुष्यभराच्या अनुभवांमधून त्यांनी शिकलेली करुणा, प्रेम आणि समजूतदारपणा या वयात अधिक प्रगल्भ होतो. ते भूतकाळाकडे कृतज्ञतेने पाहतात आणि जीवनाचा अर्थ शोधत आत्मिक शांतीकडे वळतात. अनेक जण ध्यान, प्रार्थना, सेवा आणि मार्गदर्शनाच्या भूमिकेत रमतात. अंतिम प्रवासात मीन राशीचा आत्मा भौतिक बंधनांपासून मुक्त होऊन शांततेचा अनुभव घेतो आणि आपल्या कर्मातून मिळालेल्या शिकवणींसह आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने जातो. भाग 10. मीन राशीसाठी जीवनातील सुवर्णकाळ. मीन राशीच्या व्यक्तींसाठी जीवनातील सुवर्णकाळ तो असतो जेव्हा ते स्वतःच्या अंतर्मनाशी जोडले जातात आणि आपल्या खरी ओळख ओळखतात. सुरुवातीला आयुष्यात संघर्ष, भावनिक चढ उतार आणि दिशाभूल होऊ शकते, पण मध्यम वयानंतर मीन राशीचे लोक अधिक स्थिर, आत्मविश्वासी आणि परिपक्व होतात. या सुवर्ण काळात त्यांना करिअरमध्ये स्थिरता, आर्थिक सुरक्षितता आणि वैयक्तिक आयुष्यात शांतता मिळते. अनेकांना अध्यात्म, योग, ध्यान, लेखन, कला किंवा समाजसेवेत मोठं यश मिळतं. त्यांच्या करुणा, संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञानामुळे ते इतरांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनतात. मीन राशीसाठी सुवर्ण काळ म्हणजे बाह्य यशापेक्षा आंतरिक शांती, आत्मिक समाधान आणि जीवनाचा खरा अर्थ समजण्याचा काळ, जो त्यांना खऱ्या अर्थाने सुखी आणि पूर्णत्वाकडे घेऊन जातो. भाग 11. ग्रहदोष आणि उपाय. मीन राशीच्या व्यक्तींवर गुरु, राहू, केतू आणि शनीचा प्रभाव जास्त जाणवतो. गुरु कमजोर असल्यास आत्मविश्वास कमी, आर्थिक अडचणी आणि निर्णयात गोंधळ होतो. राहू, केतूमुळे मानसिक अस्थिरता आणि भ्रम निर्माण होऊ शकतो, तर शनीमुळे विलंब आणि जबाबदाऱ्यांचं ओझं वाढतं. उपाय: गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करणे, बृहस्पती मंत्र जप करणे, गरिबांना अन्नदान करणे आणि ध्यान, योग करणे लाभदायक ठरतं. पाण्याशी संबंधित दान, तुळशी पूजन आणि सकारात्मक विचार यामुळे ग्रहदोष कमी होऊन जीवनात शांती आणि समृद्धी वाढते. भाग 12. मीन राशीच्या लोकांसाठी जीवन टिप्स. मीन राशीचे लोक अत्यंत संवेदनशील, कल्पक आणि दयाळू असतात, पण त्यांना जीवनात संतुलन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वात आधी, स्वतःला कमी लेखू नका. तुमची अंतर्ज्ञान शक्ती आणि कल्पनाशक्ती ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी व्यावहारिक निर्णय घेण्याची सवय लावा. आर्थिक बाबतीत शिस्त ठेवा. नियमित बचत आणि गुंतवणूक करा. ताण आणि मानसिक गोंधळ कमी करण्यासाठी योग, ध्यान, प्राणायाम किंवा निसर्गात वेळ घालवणं फायदेशीर ठरतं. इतरांसाठी जास्त त्याग करताना स्वतःच्या गरजांकडेही लक्ष द्या. तुमच्या क्रिएटिव्ह टॅलेंटचा उपयोग करून करिअरमध्ये वेगळं स्थान मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचं, स्वप्न पहा पण पाय जमिनीवर ठेवा. यामुळे तुम्ही भावनिक शांतता, यश आणि आनंद दोन्ही मिळवू शकता. अंतिम निष्कर्ष: मीन राशीचा जन्म हा सामान्य नाही, तो आत्मिक प्रवासाचा भाग आहे. तुमचं जीवन रहस्यांनी भरलेलं आहे आणि तुमचं भविष्य प्रकाशमान आहे. तुम्ही या जगात फक्त जगण्यासाठी नाही, तर आत्म्याला उंचावण्यासाठी जन्म घेतला आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.